वकील साहेब, थँक्यू सो मच. आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही तुमची सगळी कामं बाजूला सारून आलात. थँक्यू. थँक्यू म्हणू नका, उलट मीच सॉरी म्हणायला हवं. खरं तर अक्षयने त्या 50 एकर जमिनीच्या बाबतीत जेव्हा मला फोन केला होता तेव्हा मी स्वतःहून आजींना सांगायला पाहिजे होतं की अक्षयने मला फोन केला आहे ते, आणि तो सगळं काही स्वतःच्या नावावर करून घ्यायचा प्रयत्न करतोय. परंतु त्याने मला धमकी दिली, त्यामुळे मीही जरा घाबरलोच होतो. शेवटी प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतोच ना, आणि मलाही मुलं आहेतच की थोडी का व्हायना पण भीती तर वाटणारच ना. नाही, बरोबर आहे तुमचं. अहो, घाबरणं साहजिक आहे. ते पण तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी असंच घाबरलं असतं. अहो पण अक्षय सर असे नव्हते हो, साधा सरळ मुलगा होता तो. पण तो असं काही करेल याची मला काही कल्पना नव्हती. काय बोलायचं हो, पैसा हो पैसा भल्या भल्यांची मती फिरवतो. अहो, मला तरी कुठे कल्पना होती या घरात माझ्या नाकाखाली हे असलं काही होत असेल म्हणून. त्याच्या वागण्यात बदल झाला होता, पण मला वाटलं जेलसी पोटी तो असं वाकडं वागत असेल म्हणून मी दुर्लक्ष करत होते. त्याची मंजल इतकी जाईल असं वाटलं नव्हतं हो. पण आज तारानं माझे डोळे उघडले. वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की हे दोघंही इतकं मोठं प्लॅनिंग इतक्या राजरोसपणे करत होते. कोणी बघेल ऐकेल याचं भान सुद्धा